लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. हनुमंतची बायको काव्या आणि पार्थला एका ताटामध्ये जेवायला सांगते. तसं म्हटल्यानंतर दोघेही गुपचूप एका ताटात जेवायला लागतात. तोपर्यंत हनुमंतची बायको म्हणते, नाही, तुम्ही नवरा बायको आहात हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. त्यावर पार्थ म्हणतो, ते कसं? तर हनुमंतची बायको म्हणते, तुम्हाला एकमेकांना घास भरवावा लागेल. तर काव्या त्या गोष्टीला नकार देते, पण हनुमंतच्या बायकोने काहीच पर्याय न ठेवल्यामुळे काव्याकडेही काही आता ऑप्शन नसतो. तेव्हा ती पहिला घास घेते आणि पार्थला भरवते. काव्याने पार्थला घास भरवल्यानंतर पार्थचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो इतका आनंदित होतो, तो मनातल्या मनात देवाला म्हणतो, देवा, श्रावण महिन्यात तुझे कुठलेही उपवास न करता असा प्रसाद मला मिळाला मी भाग्यच समजतो. वा, अशी दरड अधूनमधून कधीतरी नक्की कोसळत जावी, कारण माझ्या संसाराची गाडी मी एकटाच हाकतोय आणि ती पुढे नेण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. असं म्हणून पार्थचा आनंद गगनात मावेनासा होतो.